हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपण उद्यासाठी तुमच्यासाठी मार्केट अॅनालिसिस व्हिडिओ रेडी केलेला आहे. तर बँक निफ्टी आणि निफ्टी 50 या 2 इंडेक्सच्या लेव्हल्स आपण ड्रॉ केलेले आहेत. कॉल्स, पुट्स आपण प्रोव्हाईड करत नसतो. नेहमीप्रमाणे जशा आपल्या रेझिस्टन्स आणि सपोर्ट असतात, त्याप्रमाणे आपण तुम्हाला लेव्हल्स काढून दिलेले आहेत. तर आपला तो प्रिव्हियस व्हिडिओ झालेला होता. त्याच्या लेव्हल्स कशा फंक्शन झालेल्या आहेत. आधी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बॅक टेस्टिंग करत असतो, तशी तुम्हाला आज बॅक टेस्टिंग करून देतो मागच्या प्रिव्हियस व्हिडिओची. काल व्हिडिओ का झाला नव्हता, कारण की कालच्या ज्या आपण परवा ज्या लेवल दिल्या होत्या त्या सेम ॲज होत्या, ॲज इट इज होत्या. त्यामुळे आपण कालचा जो व्हिडिओ होता तो स्किप केला होता. पण आपण ज्या 2 दिवसापासून ज्या लेवल्स ड्रॉ केलेल्या आहेत त्या कशा फंक्शन झाल्या होत्या आज पण त्या आपण बघून घेऊ. हे बघा, निफ्टी 50 चा इंडेक्स आज आज आहे 5 मिनिट टाइम फ्रेमला मार्केट. हे बघा, ही 13 तारीख, खाली 13 तारखेची ही फर्स्ट कॅन्डल, रेड कॅन्डल, जिथनं आपला लास्टचा रेजिस्टन्स ब्रेक झाला. सेकंड लास्ट पर्यंत मार्केट गेलं. त्यानंतर सेकंड लास्ट पर्यंत जाणं म्हणजे नॉट अ जोक. ही छोटी लेवल नाही मित्रांनो. हिला जर झूम केली तर बघा, कॅन्डल स्क्रीनला दिसणार नाही. हा एवढा मोठा मोमेंटम तुम्ही कॅप्चर करू शकले असते तर तुम्ही व्यवस्थित लेवल आणि मी जे बोलतो त्याला गोष्टींना व्यवस्थित ऐकून फॉलो केलं तर तुमच्या लेवल्स ॲक्युरेट आल्या असतात. हे बघा, त्यानंतर 9 आणि 20 MA चं क्रॉसओव्हर झालं. त्या लेवल पासून आपला फुट साईडचा ट्रेड तुमचा इथं झाला असता. तर जिथनं मार्केटने हाय लावला होता तिथूनच त्याचप्रमाणे तेवढ्याच पॉईंटचा लोही लावलेला आहे. तुम्हाला दिवसभरात 2 पॉईंट जरी म्हणजे 2 ट्रेड जरी मिळाले असते तर तुमचे खूप जास्त पैसे तुम्ही क्रिएट करू शकले असते मार्केटमधून. प्रोसेस फॉलो करा. प्रोसेस ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या मार्केटसाठी. प्रोसेस नसली, कुठेही ट्रेड केले, त्याला काही मिनिंग नसतो आणि आपले लॉस होत असतात. आणि लॉस म्हणजे आपण काय कुठल्या वस्तूचा लॉस नाही करत आहे, मनीचा लॉस करतो. मनी इम्पॉर्टंट असतो, प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट असतो. ज्याच्याकडे आहे त्याला पण इम्पॉर्टंट आहे आणि ज्याच्याकडे नाही त्याला सुद्धा ती गरज आहे. त्यामुळं ते लॉस करणं नॉट अ जोक मित्रांनो. त्यामुळं सांभाळून ट्रेड करत जा आणि ज्या गोष्टी आपण सांगतो त्याच्यावर व्यवस्थित, काय 5-7 मिनिटाचा, 10 मिनिटाच्या वर व्हिडिओ नसतो आपला. पण मी काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो आणि लेवल्स कशा फॉलो करायच्या त्या गोष्टी मी नेहमी सांगत असतो, त्या तुम्ही फॉलो करायच्या. त्यानंतर बँक निफ्टी बघा, 13 तारीख ओपनिंगच डायरेक्ट आपल्या सपोर्टला झाली. त्यानंतर फर्स्ट रेजिस्टन्स ब्रेक झाला. त्यानंतर सेकंड रेजिस्टन्सला थोडंसं टच करायचं राहिलेलं आहे, पण इथपर्यंत सुद्धा तुमचा नाही, तिथपर्यंत पण ही फर्स्ट जी कॅन्डल आहे ना, ही खूप हेवी कॅन्डल होती. त्यात खूप बायर्स होते, खूप मनी ऍड झालेला आहे कॉल साईडला. त्यानंतर तुम्ही छोटा स्कॅल्प केला असता, इथून ते इथपर्यंत जरी स्कॅल्प केला असता फर्स्ट रेजिस्ट्रेशन पर्यंत तरी खूप होता. त्यानंतर थोडं वर गेलं, त्यानंतर थोडा वेळ साईडवेज राहिलं. त्यानंतर 9 MA चा क्रॉसओव्हर, त्या गोष्टी आपल्याला डिमांड येत नाही की क्रॉसओव्हर कसे ओळखायचे, 9 MA 20 MA कसे वापरायचे. त्यामुळे आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेले नाहीये. ज्यावेळेस आपले मित्र आहेत, आपला जो मित्र परिवार आहे, जो आपला ट्रेडरचा परिवार आहे, तो वाढेल, त्यांच्या डिमांड येतील, त्यावेळेस कशा गोष्टी कुठं फॉलो करायच्या हे आपण स्पेशल व्हिडिओ मध्ये बनवू. त्यानंतर बघा, पुन्हा एकदा मार्केट खाली आलेलं आहे इथपर्यंत. जेव्हा फर्स्ट रेजिस्टन्स खालच्या साईडला ब्रेक झाला, तुम्हाला फर्स्ट सपोर्ट पर्यंत सुद्धा ट्रेड मिळाला असता. स्कॅल्पिंग मिळाली असती. स्कॅल्पिंग ही असते 1-2 मिनिटाची. तुम्हाला 5-5, 10-10 मिनिटाच्या कॅन्डल मी स्क्रीनला दाखवतो मित्रांनो. त्यानंतर चला उद्यासाठी फर्स्ट रेजिस्टन्स घ्या, 49,550. हे बघा, 51 आहे 50. त्यानंतर 49,800.
सॉरी 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 फर्स्ट रेजिस्टन्स घ्या. 1 मिनिट, थोडी लेवल खाली वर झाली आपली. हा 50,000 घ्या मित्रांनो. 50,000 पहिला रेजिस्टन्स. सेकंड घ्या 49,900. थर्ड घ्या 49,800. त्यानंतर घ्या 49,550. ओके. त्यानंतर फर्स्ट सपोर्ट घ्या 49,250. सेकंड घ्या 49,100. त्यानंतर लास्टचा घ्या 48,900. ओके. हे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ झालेले आणि कसे फॉलो करायचे हे मी नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो. कसे फॉलो करायचे ते तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही फॉलो करा आणि रिझल्ट बघा. 9 EMS असतात आपले बघा. त्यानंतर निफ्टी 50 कडे येऊ आपण. थोडा व्हिडिओ शॉर्ट बनवतो आज. लेवल्स महत्वाचे असतात आणि बॅक टेस्टिंग महत्वाची असते, कारण की कळायला पाहिजे की आपल्या लेवल्स खरंच प्रॉपरली वर्किंग होतात की नाही होत. जे स्क्रीनला लावून बघतात त्यांना तर 100% माहिती आहे की वर्किंग होतातच. त्यानंतर फर्स्ट रेजिस्टन्स घ्या 23,300. सेकंड रेजिस्टन्स घ्या 23,230. थर्ड रेजिस्टन्स घ्या 23,115. त्यानंतर फर्स्ट सपोर्ट घ्या 23,950. सेकंड रेजिस्टन्स घ्या 22,870. त्यानंतर थर्ड घ्या 22,810. लास्टचा सपोर्ट घ्या मित्रांनो 22,600. हे बघा, इथे सुद्धा मार्केट ओपनिंग कशी होते ते बघायची. ह्या लेवल्स ही लेवल ब्रेकडाऊन झाली म्हणजे कालच्या लेवल अप्रोच होतील आणि जर या झोन मध्ये असलं तर मार्केट साइडवेज असेल आणि फर्स्ट रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर सेकंड ब्रेक झाल्यानंतर मग मार्केट पॉझिटिव्ह साईडला जाण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. ओके. तर बाकी उद्या आपला व्हिडिओ येणार नाही कारण की उद्या आपला फ्रायडे नंतर सॅटर्डे संडे सुट्टी आपल्याला. त्यानंतर आपल्याला संडेला संध्याकाळी म्हणजे मंडे मॉर्निंग साठी आपण संडेला इव्हिनिंगला व्हिडिओ बनवू मित्रांनो. तर 2 दिवस आपला व्हिडिओ स्किप असेल. तर चला बाय बाय. थांबतो मित्रांनो. गुड बाय.